नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूपच वेगळी टेस्टी रेसिपी, आवळ्याचे चटपटे स्वीट बॉल्स. हे फक्त स्नॅक नाही, हे खाल्ल्यावर तुम्हाला नक्कीच तुमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील. ते आंबट गोड गोळे जे आपण लहानपणी खायचो ना, अगदी तसाच फील येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी सर्वात आधी मी आवळे स्वच्छ धुवून वाफवून घेत आहे. आवळे वाफवून झाले की आपल्याला ते थोडे थंड झाल्यावर त्याच्या बिया वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, आपल्याला अशा प्रकारे फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे, अगदी स्मूथ अशी. त्यानंतर ही पेस्ट आपण कढईमध्ये घालून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला साखर ॲड करायची आहे. इथे मी 1 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्ही हवं तर गूळही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला इथे काळी मिरी पावडर, काळं मीठ आणि साधं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. मिश्रण छान घट्ट झालं की आपल्याला त्यामध्ये 1 ते 1.5 टीस्पून तूप घालायचं आहे आणि त्यानंतर तूप घातल्यानंतर आपल्याला अजून 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. यामुळे टेक्स्चर खूप स्मूथ आणि टेस्टी होतो. त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. पूर्ण थंड नाही, फक्त हाताळता येईल इतकं थंड झालं की आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला पिठी साखर आणि काळं मीठ घालायचं आहे. हवं तर तुम्ही थोडं तिखटही घालू शकता जर तुम्हाला थोडी तिखट टेस्ट हवी असेल तर. आता यामध्ये आपल्याला बॉल्स छान कोट करून घ्यायचे आहेत. हे बॉल्स तयार झाल्यावर खरंच एकदा टेस्ट घेतला की अगदी लहानपणीचे ते आंबट गोड गोळे आठवतात, जिथे टेस्ट पण होता आणि आठवणी पण. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.